विजयी करून दिलं होतं. दोन मॅच खऱ्या अर्थाने जिंकली आहे. दोन मॅच खऱ्या अर्थाने इथून जिंकली आहे कार्तिक किले. पण पहिली मॅच खऱ्या अर्थानं कमालीची बॅटिंग राहिली होती त्याची. या मॅचमध्ये आता मात्र तशी बॅटिंग करावी लागेल, कारण की त्यांच्यासाठी तिसरी मॅच असेल आणि इथून सलग दोन मॅच जिंकले. तिसऱ्या विजयाकडे खऱ्या अर्थाने वाटचाल करेल का? आणि जर वासरे सुपर किंग्सचा आपण पाहायला गेलो तर आतापर्यंत दोन सामने मात्र पराभूत झालेत आणि हा तिसरा सामना त्यांचा, म्हणजे पहिल्या विजयाकडे त्यांचं लक्ष असेल. ही बिग फाईट, ही बिग लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. गणेश पहिला चेंडू निर्धाव फेकतोय प्रकाश साडी. स्विचिटचा फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, परंतु यांच्यापासून अगदी दूरवर हा चेंडू. आणि इथून आपण पाहतो दोन धावा कंप्लीट झाल्या. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो निर्धाव, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती दोन धावा. दोन्ही टीमसाठी खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण ही मॅच आपण पाहतोय. या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी करणं खूप गरजेचं आहे दोन्ही टीमसाठी. सुपर 8 मध्ये जाण्यासाठी खऱ्या अर्थानं हे युद्ध आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं. हा चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा एक सिंगल रन या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतो. स्वप्नांनी फक्त ढकलून काढले चेंडूला आणि एक सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट झाली आहे. 3 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ इथून मात्र समाप्त झाला. गणेशच्या पहिल्या षटकातील चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये हाताळतोय गणेश. एक वेगवान गोलंदाज आहे. टप्पा देखील अचूक आहे. फुलटॉस आणि इथे मात्र संधी होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. प्रकाश सारखा फलंदाज इथून बाद झाला असता, परंतु त्याला इथून जीवदान मिळालं. सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट झाली. बॅक टू द बॉलर फटका चांगला होता, परंतु अगदी एक्स्ट्रा उडवला. आणि त्यानंतर गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू, कीपर एनकडे फेकी देखील झाली होती, त्यांना चेंडू त्यादर करता आला नाहीये. आणि इथून आपण पाहतोय प्रकाशला मात्र इथून जीवदान देण्यात आलं. चार धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. धावफलक हलते ठेवायचे. 4 षटकांची मॅच आहे. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. जास्तीत जास्त धावा धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये लावाव्या लागतील. गोलंदाजी करत असताना थोडंसं प्रेशर खऱ्या अर्थानं गोलंदाजाचं कमी देखील होईल. हाच निर्धार मनामध्ये आणि इथे फसलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला टिपली जाईल झेल. जे झालं खऱ्या अर्थानं विंडलं होतं त्या जाल्यामध्ये सपशेल अडकलाय प्रकाश पारधी आणि पहिली विकेट डाऊन कार्तिक 11 या टीमची. हा चांगला फटका अगदी फिरून जागा बनवून हा स्ट्रोक खेचला आणि रिझल्ट देखील आपण पाहतोय चौकार आला.
तरी दोन्ही टीम आपला 12 प्रतिनिधी नाहीये. XYZ आम्हाला नाव द्यावं लागेल आणि मग सिरीज वगैरे साठी तुम्हाला प्रॉब्लेम येतील. तुमच्याकडे अतिरिक्त खेळाडू आहेत. एक एक खेळाडू समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं. तुमचा रन्स कमी झाला, कुठे एखादा रन्स राहून गेला, नंतर आमच्याकडे तुम्ही ओव्हर फुलटास फटका फसला होता, परंतु अगदी क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूरवर राहिला आणि इथे आपण पाहतो सिंगल धाव आली आहे. एक सिंगल रन आली आहे. धावफलक आता पुढे सरकताय, धावफलक जाऊन पोहोचताय 9 वरती. 9 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती तेजस आणि प्रकाश हा महत्वपूर्ण फलंदाज इथून बाद झाल्यानंतर आता इथून जबाबदारी वाढली गेली आहे. विजय पवार आणि फलंदाज प्रवीण. हा फटका दमदार आहे. हवेमध्ये खेळले, भरपूर उंच, लांबी कमी आणि क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पकडला जाईल झेल. तीस 35 धाब्यांचा टार्गेट असणं गरजेचं आहे या मॅचमध्ये. हा फटका देखील व्यवस्थितरित्या बॅटवरती आला नाहीये. मिसटायमिंग होता. पाठीमागच्या बाजूने शॉर्ट थर्ड मॅनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त नाहीये. सिंगल डबलला सातत्याने प्राधान्य दिलं जातं. धाव फलकीतून मात्र वाढतं ठेवायचं, धावतं ठेवायचं आणि खऱ्या अर्थानं कुठेतरी असा एखादा गोलंदाज येईल की त्याच्यावरती आम्ही आक्रमण करू आणि धावसंख्येला एक उच्चांक गाठून देऊ. हाच निर्धार आता खऱ्या अर्थानं दोन्ही टीम कार्तिक इलेव्हन टीमच्या मनामध्ये. इथे मात्र बीट केला फ्लाइंग स्लीपला. एकच धाव मिळेल. बॅकअप फार चांगलं होतं. एकच धाव आली आहे. धावसंख्या पुढे पुनश्च 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचते 12 वरती. 12 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. आघाडीचे 2 फलंदाज बाद झाले. थोडीशी दडपणाखाली आता इथून आपल्याला पाहायला मिळते कार्तिक इलेव्हन ही टीम. हा फटका चांगला आहे, अगदी स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवलाय प्लॉट मध्ये. आलाय विजय पवारच्या बॅट मधून हा दर्जेदार षटकार.
बॉलर नेम डियन गोलंदाजीसाठी आलेत आणि त्यांच्यासाठी पारितोषिक असेल गणेश वाघमारे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. क्रियांश 11 टीमचे पुरस्कर्ते प्रोप्रायटर गणेशजी चंद्रकांत वाघमारे यांच्याकडून डीएन साठी 500 रुपयाचं कॅश प्राईज सलगच्या 3 विकेटसाठी. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि गोलंदाजीसाठी आले डीएन. समोर आपण पाहतो विजय व्ही फॅक्टर कार्तिक 11 टीमचा स्ट्रायकिंग गेमवरती आपण पाहतो विजय वाघमारेला. कमी गतीने फेकला होता चेंडूला फक्त कट केलाय. थर्डमॅन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धावेचा प्रयत्न लेझी थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि 3 धावा इथून कंप्लीट झाल्यात. धावा आता खऱ्या अर्थाने कार्तिक 11 इथून विचार करत असेल धावा कशाही होत आणि धावांसाठी आता मात्र संघर्ष देखील आम्हाला करायचा आहे आणि तो संघर्ष पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या हाताने चेंडूला कट केलं आणि अगदी 3 धावा मिळतील एवढा दोन्ही बॅटरकडे अगदी पर्याप्त समय होता आणि तेवढ्या वेळामध्ये 3 धावा देखील पळून पूर्ण केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 21 वरती. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्यात. डीएन 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे सलग 3 विकेटसाठी गणेश वाघमारेंकडून. हा समोर टाकला होता बॅक टू द बॉलर चेंडू अगदी अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे थोडस फुंबल सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आहे. सुरेख रनिंग द बिटवीन विकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. अगदी चित्त्याच्या चपलाईनं आणि हरणाच्या गतीनं या धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातात दोन्ही बॅटरच्या दरम्यान. कार्तिक 11 टीमचा व्ही फॅक्टर मैदानामध्ये बॅटिंग करतोय आणि आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23. आणखीन एक फसवा चेंडू कमी गतीने टाकला होता परंतु क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव देखील होईल कंप्लीट. 25 धावा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर आता मात्र साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतात कारण की मोठे फटके येत नाहीयेत. अशा वेळी सिंगल डबलने धावफलक आता कुठेतरी पुढे ठेवायचा. आता धावफलकामध्ये आपल्याला एक सन्मान्यजनक धावसंख्या उभा राहायची आहे त्यासाठी मात्र हा व्ही फॅक्टर खऱ्या अर्थाने प्रयत्न करतोय. विजय वाघमारे आणि विजय पवार आणि बॅट मध्ये हा चांगला फटका विकेटला क्लिअर करणारा विजय पवारच्या बॅटमध्ये येतोय. आणखीन एक माइटी हिट षटकार. बाट मधून परंतु हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. अगदी आउटसाइड द ऑप्शन आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. शरीरापासून दूरवरचा चेंडू आणि तो चेंडू आला निर्धाव. या षटकामध्ये खऱ्या अर्थानं धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुनश्च डान्सिंग डाऊन द विकेट खेळाचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. 13 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 वरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4थं षटक अजूनही बाकी आहे या सत्रातील.
चुकीची एंड मात्र निवडली फेकी करत असताना. नॉस्ट्रिक एंड वरती जर का फेकी झाली असती तर सहजरित्या इथे मात्र विकेट देखील मिळू शकली असती. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 वरती. पहिल्या चेंडूवरती आले दुहेरी धाव. 33 धाव फलकामध्ये चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. हरेश आलाय चौथे षटक फेकण्यासाठी. समोर आपण पाहतो व्ही फॅक्टर. हा फटका देखील चांगला आहे. गॅप सिलेक्शन, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पोहोचले. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पुन्हा आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट झाल्यात. 35 धावा धाव फलकावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे. 4 चेंडूंमध्ये किती धावा अजून जमवेल कार्तिक 11 संघ. चांगली बॅटिंग आतापर्यंत साकारली आहे. आघाडीचे फलंदाज जरी बाद झालेत, मोठ्या फटक्यांपासून जरी थांबवला असेल, परंतु सिंगल डबल मात्र थांबवली नाही. सिंगल डबलला प्राधान्य दिलं, धावफलक हालतं ठेवलं आणि धावसंख्येला आता उभारणी मिळते. चांगली बॅटिंग आणि चांगली इनिंग आणि चांगली पार्टनरशिप आपल्या टीमसाठी बिल्डअप करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. व्ही फॅक्टर कार्तिक 11 टीमचा विजय पवार आणि विजय वाघमारे. हा देखील खोलवर टपाचा चेंडू. यावेळी एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेसाठी निघालेत आणि ती देखील कंप्लीट झाली आहे. 37 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू फेकले. तिन्ही चेंडूंवरती आपण पाहतोय दुहेरी धाव इथून मात्र खर्च केली आहे. गोलंदाज हरेशनं कमालीची गोलंदाजी राहिली आहे, परंतु क्षेत्ररक्षक थोडीस आपल्याला खराब पाहायला मिळत आहे. हा फटका देखील पाठीमागच्या बाजूला. यावेळी शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. 1च धाव. 38 धावा धाव फलकावरती. 2 चेंडूंचा अजूनही इथून खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटक्याची अपेक्षा इथून निश्चितच करत असेल कार्तिक 11 ही टीम, परंतु तेच उलट जर करायला गेलं तर इथून एखादा चेंडू निर्धाव किंवा एखादी विकेट अपेक्षित असेल फिल्डिंग करणाऱ्या वासरे सुपर किंगला. हा फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चालला आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजय पवारच्या बॅटमधून येतो. हा चौका आहे. शेवटच्या चेंडूवरती देखील दुसरी धाव इथून कंप्लीट झाली आहे. काय रन्स जमवलात या व्ही फॅक्टरनं. खऱ्या अर्थानं 2 षटकांमध्ये रन्स येत नव्हत्या टीम कार्तिक 11 साठी, परंतु त्यानंतर विजय पवार आणि विजय वाघमारे अगदी बरसलेत. जिथे आपण पाहतोय मोठे फटके येत नव्हते तिथे सिंगल डबलला प्राधान्य दिलं आणि जसे खराब चेंडू त्यांच्या समोर आले मोठे फटके देखील त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. चांगली पार्टनरशिप आणि खऱ्या अर्थानं चांगली इनिंग ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं सत्र इथून समाप्त होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली पहिल्या सत्राच्या अंती 44 आणि 45 धाब्यांचं टार्गेट आहे. तर आता टीम वासरे सुपर किंग समोर. कार्तिक यंगस्टार या टीमचे पुरस्कर्ते शरदजी वाघमारे आणि त्यानंतर अनिलजी वाघे साहेबांचा इथे शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. आमच्या कॅमेरामॅनना मी विनंती करेन की आपण थोडं कव्हर करा व्यासपीठ.
चला वासरे सुपर किंग आपले फलंदाज मैदानामध्ये दाखल करा. 45 जातींचं टार्गेट आहे तुमच्या समोर. इथून आपण पाहतो या टार्गेटचा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल की हे टार्गेट डिफेन्स केलं जाईल. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. मॅच नंबर आपण पाहतोय 7. एकीकडे तुम्ही पाहताय वासरे सुपर किंग तर दुसरीकडे आहे कार्तिक किलेबन. चला नेक्स्ट मॅच कार्तिक यंगस्टार आणि हरड प्रतिष्ठान दोन्ही टीमचे संघनायक टॉससाठी या. कार्तिक यंगस्टार आणि हरड प्रतिष्ठान दोन्ही टीमला मी विनंती करेन की टॉससाठी यायचे. दोन्ही टीमचे कर्णधार महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमसाठी खऱ्या अर्थाने ही महत्वाची मॅच आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय 44 धावा धाव फलकावरती 45 धावांचं टार्गेट सेट केलंय खऱ्या अर्थानं कार्तिक किलेबन या टीमनं. आता ते टार्गेट खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ना की त्या टार्गेटचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी मात्र सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. हरेश आणि डीएन ही जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे बॅटिंग करण्यासाठी या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी. आता या टार्गेटचा पाठलाग पलटवार कसा होईल ते देखील आपल्याला पाहावं लागेल. पहिला गोलंदाज वसंत गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. इम्प्रेसिव्ह कामगिरी सकाळपासून ज्याची राहिली आहे तो वसंत आता गोलंदाजी मार्क वरती आला आणि या टीमचा कॅप्टन विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तिथून मात्र थोडीशी विकेट मैदानामध्ये फिल्डिंग सजवत असताना पाहायला मिळतोय. एक वॉल उभी केली खऱ्या अर्थानं या लेफ्टी बॅटरसाठी. चांगली फिल्डिंगची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू समोरच्या दिशेने वाईड स्लॉंग ऑफला त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. बॅकअप पहा एकच धाव पहिल्या चेंडूवरती. एक धाव आली आणि एक धावेने आपण पाहतोय अकाउंट ओपन झालं हरेश या फलंदाजाचं आणि आपल्या संपूर्ण टीमचं देखील. संघर्षाची लढाई आहे खऱ्या अर्थाने. इथून जर का काही केलं नाही ना तर मात्र सर्व काही इथे थांबलं जाईल. तुम्हाला इथून पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. तब्बल 1 वर्ष मात्र मग या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. वेगवान गोलंदाज वसंत पहिल्या चेंडूवरती सिंगल. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय डॉट बॉल. अटॅकिंग फिल्डिंग मैदानामध्ये सजवली आहे. कॅप्टनचं माइंड खऱ्या अर्थानं आता या मॅच मध्ये काम करतं. अगदी पाठीमागून मात्र या सर्व टीमला लीड करतायत. एस्टनच्या मागे उभं राहून अगदी प्रत्येकाची मोमेंट खऱ्या अर्थाने इथं चेक करून मात्र त्यांना गोलंदाजी केली जाते. खऱ्या अर्थाने कौतुक करायला हवं गोलंदाजाचं. ज्या पद्धतीने कॅप्टननी फिल्डिंग सेट केली आहे त्याच पद्धतीची गोलंदाजी मैदानामध्ये साकारतोय. कौतुक कराल तेवढं कमी या गोलंदाजाचं. इम्प्रेसिव्ह कामगिरी वसंत या गोलंदाजाची. थांबवलंय पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत त्याने चेंडू फेकले 3 आणि धावा खर्च केला 2. चांगली गोलंदाजी राहिली आहे वसंतची. वेगवान गोलंदाज आणि इथे मात्र आपण पाहतोय सोपा झेल होता खऱ्या अर्थानं कॅप्टनसाठी आणि तो झेल इथून मात्र सोडण्यात आला. जीवदान देण्यात आला फलंदाज हरेशला
हारेसचा जर आपण विश्लेषण करायला गेलो तर हारेस एक हा हिटर फलंदाज आहे, परंतु या मैदानावरती त्याला आत्तापर्यंत मात्र सूर गवसला नाहीये. आणखीन एक चांगला चेंडू पुढे येऊन मात्र हा फटका सजवायचा होता. जी विकेंड एरिया आहे तिथे टार्गेट करायचं होतं, तो देखील फटका फसला. थोडीशी नाराजगी व्यक्त करतोय, स्वतःवर देखील तो नाराज आहे. ज्या कामासाठी ज्या फटक्यांसाठी तो ओळखला जातो ती फटकेबाजी या आदिवासी कर्जत प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाहीये. दोन्ही टीम दरम्यान टॉस करतात महेश हिलम. आणखीन एक चांगला चेंडू. हे सातत्याने खऱ्या अर्थानं हारेसच्या बाबतीत घडलंय. डॉट चेंडू मात्र त्यांनी सकाळपासून अगदी पहिल्या मॅच पासून खेळलेत. थोडंसं बॅकफूटवरती अगदी सकाळपासून आपण पाहतोय. सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये मेडन षटक खेळल्यानंतर थोडासा दबाव, मानसिक दबाव त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्या दबावाला आता तिथेच ठेवून मात्र मैदानामध्ये चांगला खेळ करावा लागेल. त्या मैदानाला झुंजारून आता मात्र तुझा चांगला जो स्वाभाविक खेळ आहे तो मैदानामध्ये प्रेक्षकांना दाखवावा लागेल. आता इथून ही खऱ्या अर्थानं ऑपॉर्च्युनिटी आहे. या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जर का दाखवलं तर अगदी आपण पाहतो ना की पुढचा प्रवास हा सुखकर असेल, परंतु इथे मात्र जर का काही केलं नाही तर मात्र इथून बरेचसे काही प्रश्नचिन्ह देखील सर्वांच्या डोळ्यासमोर उभे राहतील. दुसरे षटक प्रगतीपथावरती या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन. पहिलं षटक समाप्त झालंय 2 या धावसंख्येवरती वसंत आणि दुसरे षटक घेऊन आला डावखुरा हाताचा गोलंदाज सचिन. डावखुरा हाताचा गोलंदाज सचिन. फील्डिंग वाईट बॉल. अवांतर चेंडू. पहिला चेंडू वाईट आला. अवांतर चेंडू 3 धावा धावफलकामध्ये. पाठलाग करायचे खऱ्या अर्थानं 45 धावांचा आणि तो पाठलाग करत असताना थोडीशी दमछाक पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ॲग्रेसिव्ह बॅटिंग इथून करावे लागेल. मोठे फटके कन्वर्ट करावे लागतील तुम्हाला. आता इथून संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष करत असताना तुमच्यामध्ये एक सिंगल आली आणि सिंगलने डावफलक आता जाऊन पोहोचतोय 4 वरती. 4 धावा डावफलकात. दुसरं षटक प्रगतीपथावरती या. आता हे कॉम्बिनेशन खऱ्या अर्थानं चांगलं राहील. लेफ्टी बॉलरच्या समोर लेफ्टी बॅट्समन. आणखीन एक चांगला चेंडू. पिचिंग जर पाहायला गेलं तर अगदी मिडल ऑफ द स्टंप आहे, परंतु चेंडू ज्यावेळी पडतो त्यावेळी डिलिव्हर्ड होताना अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर येतो. हा अँगल खऱ्या अर्थानं आपण पाहतो ना, हा अँगल खऱ्या अर्थानं इथे मात्र या फलंदाजांना त्रासदायक ठरला. डावखुरा हाताचा गोलंदाज आणि तिथून जर पाहायला गेलं ना तर लाईन आपण जर पाहतो सटीक आहे. हा फटका चांगला आहे परंतु फसला क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र सोडली जाईल झेल. एकच धाव. हा फलंदाज विचार करण्यास भाग पडला. या फलंदाजाला आयकॉन आहे खऱ्या अर्थानं हा खेळाडू.
आणि एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला तुमच्या टीमने विश्वास दर्शवला तुमच्यावरती, ज्या संघ मालकाने तुमच्यावरती विश्वास दर्शवला, त्या विश्वासाला साजेशी अशी कामगिरी तुमच्याकडनं अपेक्षित आहे. ती कामगिरी तुमच्याकडनं होत नाहीये. चला वेळ वाया घालवू नका. कार्तिक 11 टीम भरपूर सारा वेळ खर्च केला जातो आपल्याकडून देखील. अजूनही आपल्याला मॅच कव्हर करायचे आहेत. तुमची देखील एक मॅच बाकी आहे. दांडेगिरी फलंदाज बाद. दीनानाथ चौहान विजय तिसरे षटक फेकण्यासाठी आला. समोर आपण पाहतोय सुदाम. हा चांगला फटका. यावेळी कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी 2 धावा. इथून कंप्लीट झाल्यात. 8 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 45 धावांचं टार्गेट आहे. आता टार्गेट कडे वाटचाल करत असताना आतापर्यंत 8 धावा. ऑन साइडला जबरदस्त फटका. एक टप्पा अखेर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये.
एकच धाव. जोरकास फटका होता खऱ्या अर्थानं मिड विकेटला. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात त्या ठिकाणी. एकच धाव. इकडे उतार करा. हा चांगला फटका. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चौकार. बऱ्याचशा वेळानंतर आणि बऱ्याचशा कालावधीनंतर फलंदाज हरेशच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. नाराज आहे स्वतःवरती. खरा आपण मोठा खेळाडू आयकॉनच्या भूमिकेमध्ये आधी अशा मोठ्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं अपेक्षा असेल की मोठी धावसंख्या आपल्या टीमसाठी उभारून देणं, चांगली कामगिरी राहणं, खऱ्या अर्थानं त्याचं देखील मनामध्ये हाच ध्येय असेल. परंतु थोडंसं नाराज आहे स्वतःवरती. आज मात्र बॅट बोलली नाहीये त्याची. हा चौकार आला. इथून मात्र कॉन्फिडन्स आता त्याचा मात्र थोडासा वाढला असेल. चांगली बॅटिंग अपेक्षित असेल. हा फटका चांगला आहे. बॅटवरती चेंडू व्यवस्थितरित्या आला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. चला कार्तिक 11 आपला भरपूर वेळ खर्च केला जातो. प्रत्येक चेंडूवरती टीम मिटिंग नको आहे. आपल्याकडे 2 षटक संपल्यानंतर 2 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही टीम मिटिंग करा. प्रत्येक चेंडूवरती तुम्ही टीम मिटिंग नको आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 वरती. ऑन साईडला फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे विजय. चला कार्तिक 11 14 झाला. 14 पंच आपण देखील ताकीद द्या. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपवायचे ना, अन्यथा पॅनलाइज करा. एक क्षेत्ररक्षक घ्या तुम्ही 30 सर्कलच्या आतमध्ये. चांगला चेंडू फिरकी या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. पडल्यानंतर आतमध्ये आला. डॉट बॉल आला. 3 षटकांचा खेळ समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती. 45 धावांचा पाठलाग करत असताना 6 चेंडू 31 धावांची गरज. आता 6 षटकार इथे ठोकावे लागतील. क्रिस गेल बनावा लागेल आता गोलंदाज फलंदाज हरेशला. त्याच्याकडे ती क्षमता आहे. तो इथून ते देखील करू शकतो परंतु आता करावा लागणार आहे. हा फटका दमदार आहे. चौकार. 31 ची गरज होती खऱ्या अर्थानं. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर मात्र हा चौकार.
हरीशच्या बॅटमधून आला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 वरती. अगदी पहिल्या षटकापासून ही फटकेबाजी झाली असती ना तर या धावसंख्या अगदी या धावसंख्येचा पाठलाग देखील झाला असता. परंतु पहिल्या षटकापासून आपण पाहतोय गोलंदाजांनी नियंत्रित गोलंदाजी केली. फलंदाजांना थांबवलं खऱ्या अर्थानं. फलंदाज बाद. हा चांगला चेंडू आणि चांगला फटका. विकेट एरिया आहे. गॅप फार मोठी आहे. फार दूरवरून क्षेत्ररक्षक आलेत परंतु थांबू शकत नाहीयेत. चौकार आला आणि चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 वरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे आहेत. किती रे बाबा? 23. 2 चेंडू 23 धावा. 2 चेंडू आणि 23 धावांची गरज. आणखीन एक चांगला फटका. पुस्तकी फटके खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात फलंदाज सुरेश यांच्या बॅटमधून. आता 1 चेंडू आणि 19 धावा. 1 चेंडू 19 धावा. हे फटके खऱ्या अर्थानं सुरुवातीपासून येणं अपेक्षित होतं वासरे सुपर किंग या टीमसाठी, परंतु ते उशिराने येतात आणि मॅचवरती पकड निर्माण केली आहे कार्तिक 11 या टीमनं. आणखीन एक फुलटॉस ऑन साईडला दिशा द्यायची होती. डॉट बॉल आला. षटक क्रमांक 14 देखील समाप्त झाला आणि या मॅच मध्ये विजय झाला. 3रा विजय सलग आपण पाहतो प्राप्त करते कार्तिक 11 ही टीम. त्यांचे देखील या स्पर्धेत गोड आभार. आणि खऱ्या अर्थानं पराजित झाला वासरी सुपर किंग त्यांचा देखील